नमस्कार मित्रांनो, मी कैलास चौधरी पुन्हा एकदा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवरती स्वागत करतो. आपण पी फॉर हेल्थ, योगा अँड फिजिकल एज्युकेशन या पेपरमधील मल्टिपल चॉईस क्वेश्चनची माहिती घेत आहोत. आजच्या व्हिडिओमधून आपण युनिट नंबर 3 फिजिकल एज्युकेशन या युनिटवरील काही महत्त्वाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चनची माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी सर्वांना विनंती करेल, आपण जर माझे YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल सगळ्यात पहिले त्याचं नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होईल. तर चला पाहूया युनिट नंबर 3 फिजिकल एज्युकेशन वरील काही महत्त्वाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चनची माहिती. प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणता शारीरिक सुदृढतेचे घटक नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉम्पोनंट ऑफ फिजिकल फिटनेस? ऑप्शन्स आर: ए खेळण्याचे कौशल्य, बी रुधिराभिसरण दमदारपणा, सी स्नायूंची ताकद आणि दमदारपणा, डी लवचिकता. द करेक्ट ऑप्शन इज ए स्पोर्ट्स स्किल्स, खेळण्याचे कौशल्य. प्रश्न क्रमांक 2, शारीरिक सुदृढता म्हणजे फिजिकल फिटनेस मीन्स. ऑप्शन्स आर: पूर्ण जोशाने काम करणे, बी उत्साहाने काम करण्याची क्षमता, सी रोगविरहित अवस्था, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 3, टिंबटिंब विस्तृत कालावधीसाठी संपूर्ण शरीराचा व्यायाम करण्याची क्षमता आहे. डॅश डॅश इज द ॲबिलिटी टू एक्सरसाइज द एंटायर बॉडी फॉर एक्सटेंडेड पिरियड्स ऑफ टाइम. ऑप्शन्स आर: ए रुधिराभिसरण दमदारपणा, बी स्नायूंची ताकद आणि दमदारपणा, सी फ्लेक्झिबिलिटी इन मसल्स, डी अतिलवचिकता. द करेक्ट ऑप्शन इज ए रुधिराभिसरण दमदारपणा. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणते कौशल्यविषयक शारीरिक सुदृढतेचे घटक नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉम्पोनंट ऑफ स्किल फिजिकल फिटनेस? ऑप्शन्स आर: ए समन्वय, बी वेग किंवा गती, सी तोल किंवा संतुलन, डी लवचिकता. द करेक्ट ऑप्शन इज डी लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी. प्रश्न क्रमांक 5, जेव्हा ऑक्सिजन कृतीसाठी स्नायूंपर्यंत पोहोचणे पुरेसे नसते तेव्हा टिंबटिंब असतो. ऑप्शन्स आर: ए ॲक्सी दमदारपणा, बी विनॉक्सी दमदारपणा, सी स्थिर ताकद, डी लवचिकता. द करेक्ट ऑप्शन इज बी विनॉक्सी दमदारपणा. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणता स्नायूंचा लवचिकतेपणाचा मुख्य उद्देश आहे? विच ऑफ द फॉलोइंग मसल्स हॅज द मेन पर्पज ऑफ फ्लेक्झिबिलिटी? ऑप्शन्स आर: ए सांध्याभोवतीची आवरणे कडक होऊ नयेत, बी स्नायूत निर्दोषता, ताकद व कार्यक्षम वाढावी, सी स्नायू मोकळी व्हावीत, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व, ऑल दी अबो. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणती स्वसंरक्षणात्मक कृती नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सेल्फ प्रोटेक्टिव्ह ॲक्शन? ऑप्शन्स आर: ए प्रतिहल्ला, बी नाजूक इंद्रियांवर हल्ला, सी व्यायाम, डी मुठीचा आघात. द करेक्ट ऑप्शन इज सी व्यायाम. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणता पवित्रा किंवा शरीराची ढब प्रकार नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पॉस्चर ऑर बॉडी टाईप? ऑप्शन्स आर: ए बसण्याची स्थिती, बी शिथिलीकरण पवित्रा, सी उभे राहण्याचा पवित्रा, डी उचलण्याचा पवित्रा. द करेक्ट ऑप्शन इज बी रिलॅक्झेशन पॉस्चर, शिथिलीकरण पवित्रा. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणता खराब पवित्रा किंवा खराब शरीराची ढब नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पुअर पॉस्चर ऑर पुअर बॉडी पॉस्चर? द ऑप्शन्स आर: ए बसताना पाठीचा कणा व मान सरळ असावी, बी लॉन्ड्रोसिस, सी स्कोलिसिस, डी कुब्ज किंवा गोलाकार खांदे. द करेक्ट ऑप्शन इज ए बसताना पाठीचा कणा व मान सरळ असावी. प्रश्न क्रमांक 10, खालील कोणत्या कारणासाठी शिथिलीकरण आवश्यक असते? रिलॅक्झेशन इज नेसेसरी फॉर विच ऑफ द फॉलोइंग? ऑप्शन्स आर: ए शारीरिक, भावनिक व मानसिक समतोलासाठी, बी आवेग व चिंता यावर नियंत्रणासाठी, सी कृतीप्रवणतेसाठी, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 11, टिंबटिंब ही सर्वसामान्य नियमांद्वारे चालणारी व मनोरंजनाचे उद्दिष्ट असणारी कौशल्यपूर्ण शारीरिक क्रिया आहे. ऑप्शन्स आर: ए खेळ, बी क्रीडा, सी पर्याय ए व बी दोन्ही बरोबर आहेत, डी पर्याय ए व बी दोन्ही चूक आहेत. द करेक्ट ऑप्शन इज सी पर्याय ए व बी दोन्ही बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणता खेळाचा प्रकार ॲथलेटिक्स इव्हेंट्स मध्ये येत नाही? विच ऑफ द फॉलोइंग स्पोर्ट्स डज नॉट फॉल अंडर ॲथलेटिक्स इव्हेंट?
ऑप्शन्स आर ए धावण्याची स्पर्धा, बी उडी मारणे, सी फेकणे, डी लेझिम. द करेक्ट ऑप्शन इज डी लेझिम. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणता जिम्नॅस्टिक्स कसरतीचा आरोग्यावर परिणाम होतो? विच ऑफ द फॉलोइंग जिम्नॅस्टिक्स एक्सरसाइजेस हॅव हेल्थ इफेक्ट्स? ऑप्शन्स आर ए लवचिकतेत वाढ होते, बी समन्वय व संतुलन वाढते, सी कारक कौशल्यात वाढ होते, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व, ऑल दी अबो. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणते क्रीडा नीतितत्वे व मानके नाही? Which of the following is not a sports ethics and standards? Options are A. विश्वासार्हता, B. जबाबदारी, C. निष्पक्षता, D. वरील सर्व. The correct option is D. वरील सर्व, all the above. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा पुरस्कार कोणता? Which of the following is a national level sports award? Options are A. भारतरत्न पुरस्कार, B. एकलव्य क्रीडा पुरस्कार, C. अर्जुन पुरस्कार, सी पद्म विभूषण. द करेक्ट ऑप्शन इज बी एकलव्य क्रीडा पुरस्कार. प्रश्न क्रमांक 16 भारतातील सर्वोत्तम राष्ट्रीय खेळाडूसाठी अर्जुन पुरस्कार देण्यास कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आले? ऑप्शन्स आर ए 1961, बी 1962, सी 1963, डी 1964. द करेक्ट ऑप्शन इज ए 1961. प्रश्न क्रमांक 17 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय क्रीडापटू घडविण्यासाठी प्रशिक्षकास खालीलपैकी कोणता पुरस्कार दिला जातो? ऑप्शन्स आर ए ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार, बी द्रोणाचार्य पुरस्कार, सी अर्जुन पुरस्कार, डी राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार. द करेक्ट ऑप्शन इज बी द्रोणाचार्य पुरस्कार. प्रश्न क्रमांक 18 ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार कोणत्या वर्षापासून प्रदान केला जातो? ऑप्शन्स आर ए 2000, बी 2001, सी 2002, डी 2003. द करेक्ट ऑप्शन इज सी 2002. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणत्या प्रकारची शिष्यवृत्ती महिला खेळाडूंना दिली जाते? ऑप्शन्स आर ए शारीरिक शिक्षणात एम.फिल पीएचडी करणारे, बी दरमहा 1500 रुपये, सी NIS डिप्लोमा करण्यासाठी, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणते खेळाडूचे वाईट वर्तन समजले जाते? विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड बॅड बिहेवियर बाय अ प्लेयर? ऑप्शन्स आर ए वाईट बोलणे, बॅड टॉक, बी प्रतिस्पर्धीला दुखापत करणे, इंजुरिंग अन अपोनंट, सी फसवणूक करणे, चीटिंग, डी वरील सर्व, ऑल दी अबो. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणते वर्तन खेळाडूकडून अपेक्षित असते? विच ऑफ द फॉलोइंग बिहेवियर इज एक्सपेक्टेड फ्रॉम अ प्लेयर? ऑप्शन्स आर ए अधिकाऱ्यांचा आदर, बी विजयी प्रतिस्पर्ध्याचे अभिनंदन करणे, सी सामनाधिकाऱ्यांचे निर्णय मान्य करणे, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व, ऑल दी अबो. प्रश्न क्रमांक 22 स्पोर्ट्स पर्सनशिप मध्ये खालील कोणती बाबीचा समावेश होत नाही? स्पोर्ट्स पर्सनशिप डज नॉट इन्क्लूड विच ऑफ द फॉलोइंग? ऑप्शन्स आर ए वचनबद्धतेबद्दल चिंता आणि आदर, बी सकारात्मक दृष्टिकोन, सी प्रतिस्पर्धीला कमी लेखणे, डी नियम व अधिकारी यांच्याबद्दल आदर. द करेक्ट ऑप्शन इज सी प्रतिस्पर्धीला कमी लेखणे. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणता जिल्हास्तर क्रीडा पुरस्कार नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डिस्ट्रिक्ट लेवल स्पोर्ट्स अवॉर्ड? ऑप्शन्स आर ए गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, बी गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार, सी गुणवंत खेळाडू पुरस्कार, डी एकलव्य क्रीडा पुरस्कार. द करेक्ट ऑप्शन इज डी एकलव्य क्रीडा पुरस्कार. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणती मूलभूत कौशल्य नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ बेसिक स्किल? ऑप्शन्स आर ए मनस्थिती, बी पळणे, सी उड्या मारणे, डी फेकणे. द करेक्ट ऑप्शन इज ए मनस्थिती मूड. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणती बाब पायांची तालबद्ध हालचालीत समावेश होत नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्व्हॉल्व इन रिदमिक मुवमेंट ऑफ लेग्स? ऑप्शन्स आर ए पावले पुढे टाकणे, बी पावले मागे टाकणे, सी टाळ्या वाजवणे, डी मान हलवत चालणे. द करेक्ट ऑप्शन इज डी सी टाळ्या वाजवणे, क्लॅपिंग.
अशा पद्धतीने युनिट नंबर पेपर P4 हेल्थ, योगा अँड फिजिकल एज्युकेशन मधील युनिट नंबर 3 फिजिकल एज्युकेशन वरील काही महत्त्वाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चनची माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण घेतली. यासाठी या पुस्तकांचा रेफरन्स मी या ठिकाणी घेतलेला आहे. आपणही त्यांचं वाचन करून अधिक माहिती घ्याल. त्याचबरोबर आपण वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला आणि आपण P4 मधील महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती करून घेतली. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला भेट देत राहा. या ठिकाणी थांबतो. थँक यू. थँक यू व्हेरी मच.